छत्रपती संभाजीनगरच्या सामाजिक न्याय विभागाचं शासकीय वसतिगृह पुन्हा एकदा चर्चेत आलंय आणि त्याचं कारण आहे की मुलांच्या ताटात निघालेली मेलेली पाल। यामुळे तब्बल 28 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आणि त्यांना त्रास झाला। हा संपूर्ण प्रकार घडला सामाजिक न्याय खात्याचे मंत्री आणि संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या शहरात। बरं, याच सामाजिक न्याय मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वसतिगृहाला भेट दिली होती। इथल्या अधिकाऱ्याला वसतिगृहाची दुरावस्था पाहून धारेवरही धरलं होतं। यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि खानावळीत भेट दिली। खानावळीचं कॉन्ट्रॅक्टही बदललं होतं। मात्र कालच्या पाल निघाल्याच्या घटनेनंतर माझानं या ठिकाणी जाऊन रियालिटी चेक केला। या गरजू विद्यार्थ्यांच्या जगण्याच्या संघर्षात काही बदल झालाय का याचा आढावा आम्ही घेतलाय। राऊंड दाखव रे, एक दिवस इथं राऊंड दाखव। मस्ती करायला पाहिजे तुम्हाला, फक्त पैसे खायचेत का देत आणखी काही? लाज नाही झालं ना, लाज। साधारणपणे 1 वर्षापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे या हॉस्टेलला या ठिकाणी आलेले होते। सामाजिक न्याय विभागाचं हॉस्टेल आहे। इथली दुर्दशा पाहून ते प्रचंड चिडले होते आणि त्यानंतर या सगळ्या वसतिगृहाचा कायापालट करू असा त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना शब्द दिला होता। 1 वर्षामध्ये इथे काय सुविधा मिळाल्यात का, त्या नेमक्या काय आहेत, काही बदल झाला आहे का, पूर्वीप्रमाणेच यांचा इथला राहण्याचा संघर्ष सुरू आहे, हे आपण या विद्यार्थ्यांकडनं जाणून घेणार आहोत। सर, त्यावेळेस मंत्री साहेब आले होते, त्यावेळेस तर थोडं जे सिस्टम आहे ते थोडं चांगलं काम करत होते। नंतर 1-2 महिने कंटिन्यू चांगले काम केलं, नंतर चांगलं काम केल्यानंतर जे सिस्टम तसे पुन्हा चालू केली, म्हणजे थोडं इम्प्रूव्हमेंट झाले ॲक्च्युली, पण जशी इम्प्रूव्हमेंट पाहिजे तशी होत झालेली नाही आहे। जशा खिडक्या होत्या तशाच अजून बी तुटलेल्या आहेत, अजून बी आम्ही गाद्या आणि ते लावतो। त्याच्यात काहीच इम्प्रूव्हमेंट झालेलं नाही, फक्त ते जेव्हा येतात ना त्या टायमाला होतं ते, त्याच्यानंतर काहीच नाही होत, फक्त 2 दिवस 3 दिवस, त्याच्यानंतर काहीच नाही होत। पाण्याचा प्रश्न सुटलाय? पाण्याचा प्रश्न सुटलाच नाही सर, कारण की पाणीच नाही राहत। सकाळी पाणी येतं, काही विद्यार्थ्यांना लवकर जावं लागतं सर कॉलेजला, तर खालून पाणी वरती घेऊन जावं लागतं सर 6व्या मजल्यावर। कोणी येणार असलं की तेव्हा ते घडतं, तेव्हा ग्लोव्ज येतात, तेव्हा ते हँड ग्लोव्ज काय असेल ते येतं, पण जेव्हा कोणी नसतं ना तेव्हा हलगर्जीपणा आपला जसं चालू असतं तसंच। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। कम्प्युटर लॅब 1 वर्षानंतर काही बदलली आहे का, तर त्याचं उत्तर आपण विद्यार्थ्यांकडनंच घेऊया। मात्र त्याची स्थिती या ठिकाणी आपण सुरुवातीला पाहूया की ही कम्प्युटर लॅब आहे, तिला कुलूप आहे, त्यामुळे आतमध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी इथली वस्तुस्थिती तुम्हाला दाखवू शकत नाही। 1 वर्षामध्ये काहीच बदललं नाही असं नाही, एक गोष्ट सकारात्मक पाहायला मिळते, ती म्हणजे ही लायब्ररी। ज्यावेळेस 1 वर्षापूर्वी आम्ही इथे आलेलो होतो तिथे टेबल अस्ताव्यस्त पडलेले होते, मात्र इथं आपल्याला इथे बसण्याची व्यवस्था विद्यार्थ्यांची पाहायला मिळते आहे आणि बसण्यासाठी सुसज्ज व्यवस्था आहे। प्रत्येक विद्यार्थ्याला खुर्ची देखील ठेवण्यात आलेली आहे। पूर्वी इथं काहीही नव्हतं, मात्र वर्षभरामध्ये या हॉस्टेलमध्ये सगळंच काही नकारात्मक घडतंय असं नाही। ही गोष्ट आहे, लायब्ररी जी म्हणजे जिथं बसायची व्यवस्था आहे त्यात मात्र सुधारणा झाली आहे। या हॉस्टेलची दुरावस्था पाहून सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट अधिकाऱ्यावरती प्रचंड संतापले होते। याच ठिकाणी एक टाकी होती, त्या टाकीवरती एवढी घाण साचलेली होती की ती पाहून इथे असलेल्या महिला अधिकाऱ्यावर त्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला। वर्षभरानंतर तिथं काय बदललं आहे, तर आत्ताही आपण पाहिलं तर त्या टाकीचे निशाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील। दुरुस्ती झाली आहे का, तर टाक्या या ठिकाणी अशा अवस्थेमध्ये पडलेल्या आहेत आणि इथली ही दुरावस्था आपण पाहिली तर पूर्वीपेक्षा कुठलीही वेगळी आपल्याला पाहायला मिळत नाही। कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय वसतिगृह जे आहे सामाजिक न्याय विभागाचं, तिथे अत्यंत दुरावस्था आहे आणि काल तर चक्क विद्यार्थ्यांच्या जेवणामध्ये पाल निघाली आणि त्यामुळे काही जे विद्यार्थी आहेत त्यांना उलट्या आणि मळमळ झाली। यावरती आपण पालकमंत्र्यांच्या म्हणजे तुमच्याच जिल्ह्यात हे सगळं होत आहे, तर आपण काय कारवाई करतो आहोत? काल जी घटना घडली तातडीने आम्ही त्याची दखल घेतली। मला जसंही माध्यमाच्या द्वारे कळालं
मी नांदेडला होतो. तातडीने आमचे आयुक्त आहेत मुंडे मॅडम, त्यांना सांगितलं. त्यांनी सुद्धा आज सकाळी जाऊन त्या ठिकाणची सर्व पाहणी केली आणि जो कोणी त्याच्यात दोषी आढळेल त्याच्यावर आता ते FIR सुद्धा दाखल करणार आहेत. मी त्यांना आता सूचना दिलेल्या आहेत की 1 वर्षापूर्वी पाहिलेलं मी हॉस्टेल आणि आजच्या याच्यामध्ये झालेला फरक हे पाहून घ्या. त्यासाठी आपण जे काही 5 कोटी रुपये दिले त्याचा वापर कसा केला गेला तर त्याचं सुद्धा एक अहवाल मला द्या. म्हणून त्यांनी ते सर्व पाहिलेलं आहेत. आताही त्या पुन्हा एकदा जाऊन त्या सर्व प्रकारची आणि त्या हॉस्टेलची मुळामध्ये स्वच्छता आणि असलेली व्यवस्था याचा सुद्धा ते तपासणी करतील आणि जो कोणी त्याला दोषी आहे त्याच्यावर FIR सुद्धा दाखल करतील. एवढं आजच्या दिवसापुरतं तरी आम्ही काम करणार आहोत. आपण मंत्री झाल्यानंतर पहिलं काम केलं होतं की ह्या हॉस्टेलमध्ये तुम्ही शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोहोचला होतात. त्याची दुरावस्था पाहून आपण प्रचंड संतापलेले होतात. त्या महिला अधिकाऱ्यावर पण आपण संतापले. पण वर्षभरामध्ये त्यात काही फरकच झाला नाही. फक्त लायब्ररी थोडी सुधारली आहे, मात्र इतर काहीच नाही. लायब्ररी आहे, किचन आहे, ते रूम्स आहेत, यासाठी मी 5 कोटी रुपये दिलेले ऑलरेडी. आणि हे एजन्सी म्हणून सार्वजनिक बांधकाम खातं हे त्यांनी ते करायचं आहे ते काम. आता ते कितपर्यंत आलंय हे पाहण्यासाठीच आज आमचे आयुक्त जाणार आहेत. आणि जर त्याच्यात जर कुणा कसूर जर आढळला तर त्या ठेकेदारावर पण कारवाई आणि मग इतर बाबीवर सुद्धा आम्ही गांभीर्याने विचार करू की ह्या एजन्सीकडून काम करून घ्यायचं का नाही. बरं, 8-10 डिग्री सेल्सिअस आपल्याकडे तापमान पोहोचलं, मात्र विद्यार्थ्यांनी त्या खिडक्याला पडदे लावलेले आहेत, बाथरूमला कड्या नाही आहेत. त्यांच्या जेवणाला तुम्ही ज्यावेळेस गेलेला होता त्यावेळेस हातमोजे घातलेले, टोप्या घातलेले जेवायला वाढणारे होते, मात्र आता तसं काहीच दिसत नाही. त्या सर्व बाबीचा आज आम्ही आयुक्त आमच्यात पाहतील आणि ते मला अहवाल देतील. बरं, वर्षभरात काही बदल का होऊ शकलेला नाही? का होऊ शकला नाही याची मी आता सांगितलं ना, पण एकदा चौकशीत होऊ द्या. बदल जर पैसे देऊन होत नसेल तर मग त्याला दोषी कोण आहे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ना. मग ती कारवाई करायचं, आम्ही तातडीने कारवाई करू. जो कोण दोषी आढळेल त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. त्याची चौकशी वगैरे नंतर, पहिले सस्पेंड नंतर चौकशी. बरं, मला आठवतंय चांगलं की तुम्ही आणि राणे यांच्यावर आम्ही पण बातमी केलेली होती आणि ती तुम्हाला आवडली नव्हती. तुम्हाला ते स्टंटबाजीपणा असं त्याचा उल्लेख केला होता, तो आवडला नव्हता. मग वर्षभरामध्ये बदल नाही झाला ही पण वस्तुस्थिती आहे. नाही असं म्हणता येणार नाही, बदल झालेला आहे. मी अनेक हॉस्टेलला भेट देत असतो. बदल झालेला आहे. आता कामाची गती वाढलेली आहे, लोक आता काम करायला लागलेले आहेत. पहिले समाज कल्याण खातं म्हणजे भोंगळ कारभार असं जे काही त्याला संबोधलं जायचं, आता त्याच्यामध्ये बहुतेक फरक झालेला आहे आणि आम्ही रोज मॉनिटरिंग करत असतो. आमचे अधिकारी आता काम करत आहेत. म्हणून आता बदलणारा समाज कल्याण विभाग तुम्हाला काही दिवसात पाहायला मिळेल. त्यांचा संघर्ष कधी संपेल? त्यांचा संघर्ष संपून जाईल. आता काही काळ त्याला लागेल, परंतु या वर्षभरामध्ये सर्व कामं आमचे झालेले असेल एवढं मात्र तुम्हाला गाईन सांगतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.